कालव्यात साठलेलं पाणी कालवा फोडून बाहेर काढल्यानं संगमनेर तालुक्यातल्या वडझरी इथं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे धरणाच्या कालव्याची कामं सध्या सुरू आहेत। अर्धवट झालेल्या कालव्यांमध्ये परतीच्या पावसानं पाणी साठलेलं होतं। संगमनेर तालुक्यातल्या वडझरी इथं संबंधित ठेकेदारानं कालव्यात साठलेलं पाणी जेसीबीच्या सहाय्यानं कालवा फोडून बाहेर काढलं। मात्र या पाण्यामुळे परिसरातील शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। ठेकेदारावर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे। निळवंडे कॅनल असून आणि तो पावसामुळे भरलेला आहे। शासनाने काही पाणी सोडलं नाही, पण पावसाने पाट भरला आमचा आणि भरल्यामुळं ते एक स्थानिक आमचा ठेकेदार यांनी तो म्हणजे त्याच्या हलगर्जीपणामुळे ते काम अपुरं ठेवलं आणि ते पाट त्यानं फोडून दिला आणि ते पाणी एक घाई आमच्या शेतामध्ये गेलं। तर आमची 3 एकर मका आणि 1 एकर सोयाबीन आणि 4-5 एकर कडवळ हे सगळं म्हणजे भुईसपाट झालं। वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं प्रचंड धुमाकूळ घातल्यानं खरीपाच्या सोयाबीनचं अतोनात नुकसान झालंय। त्यातच उरले सोयाबीन बाजार समितीमध्ये विकायला नेल्यास तिथंही सोयाबीनला कमी भाव मिळतोय। यावर्षी शासनानं सोयाबीनला 3750 एवढा दर घोषित केलाय, पण अनसिंग उपबाजार समितीमध्ये सोयाबीनला हमी भावापेक्षा खूप कमी म्हणजे 2500 पासून ते 3400 रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळतोय। खेती 37 होती, आज 31 गेले। एकच माल एका शेतातला माल 31 एका शेतातला माल एकाच कास्तकाराचा माल आहे। एक 3.25 एक 31 रुपये सर एकच माल आहे। परतीच्या पावसानं नाशिक जिल्ह्यामध्ये नवं संकट उभं केलेलं आहे। डेंग्यू सारख्या आजारानं आता पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। गेल्या महिनाभरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। जिल्हा रुग्णालयामध्ये 1947 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे। त्यामध्ये 549 रुग्ण हे डेंग्यूचे संशयित आढळले, तर 178 रुग्ण हे डेंग्यू बाधित असल्याचं समोर आलंय। मात्र नागरिकांनी देखील काळजी घ्यावी, थंडी ताप आल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन ब्लड टेस्ट करावी असं आवाहन जिल्हा रुग्णालयाकडून करण्यात आलंय। परतीच्या पावसामुळे परत असे काही डबकी साठलेलं पाणी आणि त्यामुळे परत या डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येमध्ये निश्चितप्रमाणे वाढ झालेली आहे। ताप, अंगदुखी, डोकेदुखी अशा प्रकारची लक्षणं आढळल्यास तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य किंवा शासकीय संस्था किंवा जवळच्या वैद्यकीय व्यवसायांच्याकडे जाऊन लवकरात लवकर उपचार घेणं फार गरजेचं आहे। त्याला जर विलंब झाला तर मात्र तो आजार वाढत जाऊ शकतो। मुंब्रा बायपास म्हटलं की वाहतूक कोंडी नेहमीचीच। अवजड वाहनांच्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतुकीमुळे खड्ड्यांमध्ये कधी अपघातांमुळे मुंब्रा बायपास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। पण काल रात्री मुंब्रा बायपासवर झालेली मोठी वाहतूक कोंडीचं कारण ऐकाल तर तुम्ही थक्क व्हाल। एका अजगरामुळे काल रात्री मुंब्रा बायपासवर वाहतूक कोंडी झाली। हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर यामध्ये लक्षात येईल, यामध्ये भक्ष्यग्रहण केलेला एक अजगर रस्ता ओलांडतोय। हा व्हिडिओ आहे काल रात्रीचा मुंब्रा बायपासवरच्या सम्राटनगर इथला। आपण बघतोय मुंब्रा बायपासमध्ये नेहमीच मोठ्या अवजड वाहनांची गर्दी असते, मात्र काल मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या आणि याचं कारण होतं ते म्हणजे भक्ष्य गेलेला एका अजगर जो आहे तो रस्ता ओलांडत होता आणि त्यामुळे या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या। हा व्हिडिओ जो आहे अजगराचा तो आहे काल रात्रीचा मुंब्रा बायपासवरल्या सम्राटनगर इथला।